राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 7 दिवसात जमा होणार। त्यानंतर पाहणार आहोत शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत कर्जमाफी याबद्दलची अपडेट। त्यानंतर पाहणार आहोत पीक विमा योजनेत अनेक मोठे बदल झाले। आता रक्कम हेक्टरी कशी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची माहिती पाहणार आहोत। त्यानंतर पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत महत्त्वाच्या अपडेट। कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, सरसकट नुकसान भरपाई याबद्दल देखील अपडेट आहे। अशा अनेक महत्त्वाच्या बातम्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। केंद्र सरकारने शनिवारी विमा कंपन्यांना सुमारे 2 लाख शेतकऱ्यांचे 225 कोटी रुपयांपर्यंतचे प्रलंबित दावे आठवड्याभरामध्ये भरण्याचे निर्देश दिले आहेत। निवेदनामध्ये विमा कंपनीचे नाव उघड करण्यात आले नाही। केंद्रीय TAC ने शनिवारी विमा कंपनीला 7 दिवसांच्या आत थकबाकी भरण्याचे औपचारिक आदेश दिले। ही अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरलेल्या सर्व अर्जदारांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत। कोणत्याही बहिणीला वंचित ठेवणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत आणि या महिलांना 3 महिन्यांचे एकूण 4500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। मागील 2 हप्ते गमावलेल्या शेतकऱ्यांनाही यावेळी योजनेचा लाभ मिळू शकतो। म्हणजेच की 17वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांना 17व्या हप्त्यांचे 2000 आणि 18व्या हप्त्यांचे 2000 असे एकूण 4000 रुपये मिळू शकतात। योजनेचा 18वा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे। सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। अधिक माहितीसाठी संबंधित विभागांशी संपर्क साधावा। ज्या शेतकऱ्यांना हप्ते पाहिजे असतील त्या शेतकऱ्यांनी काय करायचे? जर अद्याप कोणी शेतकरी ई-केवायसी करू शकला नसेल तर त्यांनी तात्काळ आत्ताच आपले सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करावी। त्यासोबतच भूलेख पडताळणी, व्हेरिफिकेशन आणि बँक खाते आधारशी जोडणे महत्त्वाचे आहे। त्यानंतर तुम्हाला पुढील हप्ता 18वा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होईल। राज्यातील खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5000चे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले। मात्र ई-पीक पाहणीची अट टाकल्याने शेतकरी योजनेतून वंचित राहत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आमदार दादाराव केचे यांनी सरसकट मदत देण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत कर्जमुक्ती द्या, नाहीतर बघतोच मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला नवा अल्टिमेटम। शेतकरी नमो सन्मान योजना, सांगली जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 78.64 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मिळणार आहे मोठी भेट। मंत्रिमंडळाने युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे। यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेअंतर्गत मोठे बदल याबद्दलची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसामुळे खरीपातील मूग, उडीद, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि मग पावसाने नुकसान झाल्यानंतर पीक विमा योजनेतून भरपाई मिळते का? तर पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटका अंतर्गत विमा नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे। पण केंद्र सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याच्या नियमात बदल केला। केंद्राने नियम बदलल्यामुळे शेतकऱ्यांना खूपच कमी नुकसान भरपाई मिळणार आहे। म्हणजेच की पीक विम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटका अंतर्गत सध्याच्या परिस्थितीत क्षेत्र जलमय झाल्यास किंवा ढगफुटी झाल्यास पीक विमा नुकसान भरपाई मिळते। पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसडून वाहणारी विहिरी किंवा पुराचे पाणी शेतात शिरले किंवा शेतात दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळते। म्हणजे की स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तेव्हाच नुकसान भरपाई मिळेल।
जेव्हा शेतात साचले किंवा पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले असेल, केवळ अतिवृष्टी झाली किंवा जोरदार पाऊस झाला मात्र पिकाचे नुकसान झाले नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही। जर तुमच्या शेतामध्ये पाणी साचले असेल किंवा पुराच्या पाण्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेल तर तुम्ही नुकसानीच्या पूर्व सूचना द्यायची आहे, म्हणजेच की विमा कंपनीकडे तक्रार करायची आहे। पूर्व सूचना नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत द्यायला पाहिजेत। नुकसानीची पूर्व सूचना विमा कंपनीला ऑनलाईन करावी। ऑनलाईन तक्रार देता नाही आली तर कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून देखील तक्रार देता येईल। विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा कृषी विभागाकडे नुकसानीची तक्रार म्हणजेच की पूर्व सूचना देता येईल। जर तुम्ही विमा प्रतिनिधी किंवा कृषी विभागाकडे तक्रार देत असाल तर ती लेखी द्या आणि त्याची पावती घ्या, जेणेकरून तक्रार दिल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल। आता शेतकरी मित्रांनो, जुन्या नियमानुसार नुकसान भरपाई म्हणजेच की स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई देण्याचे सूत्र सरकारने बदलले आहे। याआधी स्थानिक नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना म्हणजेच की तक्रार दिल्यानंतर पूर्वसूचना दिलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जायचे। तसेच पीक वाढींच्या कोणत्या टप्प्यात नुकसान झाले यावरून नुकसान भरपाई दिली जायची। तर आता शेतकरी मित्रांनो, पीक वाढीनुसार नुकसान भरपाई म्हणजेच की पीक वाढींचा टप्पा आणि नुकसान भरपाईची टक्केवारी पाहणार आहोत। पेरणी 45%, वाढींची अवस्था 60%, फुलोरा अवस्था 75%, पक्तवा अवस्था 85%, काढणी अवस्था ही 100% आणि जुन्या नियमात 100% नुकसान झाल्यास म्हणजेच की जर समजा तुमच्या भागात सोयाबीन पिकांचे 100% नुकसान झाले आणि सुरक्षित रक्कम 50,000 रुपये असेल तर आधी कशी नुकसान भरपाई मिळायची ते आपण पाहूयात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात पीक वाढींचा टप्पा आणि नुकसान भरपाईची टक्केवारी। पेरणी 45% असेल तर 22,500, वाढींची अवस्था 60% असेल तर 30,000 रुपये, फुलोरा अवस्था 75% असेल तर 37,500 रुपये, पक्तवा अवस्था 85% असेल तर 42,500 आणि काढणी अवस्था 100% असेल तर 50,000 रुपये नुकसान भरपाई या ठिकाणी तुम्हाला मिळणार होती। म्हणजेच की तुमच्या मंडळातील सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे शेतात पाणी साचून 100% नुकसान झाले असले तर या आधी नुकसानीनुसार सर्वच शेतकऱ्यांना संपूर्ण विमा सुरक्षित रक्कम जी आपण 50,000 रुपये गृहीत धरली ती मिळाली असती। तर आता नव्या नियमात घोळ म्हणजेच की सरकारने 30 एप्रिल रोजी स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळणाऱ्या भरपाईचा नियम बदलला। तर आता नुकसान झालेले पीक कोणत्याही अवस्थेत असेल म्हणजेच की नुकतीच पेरणी केली असेल, वाढींची अवस्था असेल, पीक फुलोऱ्यात असेल किंवा पक्क होण्याच्या अवस्थेत असेल आणि 100% नुकसान झाले तरी पूर्ण विमा सुरक्षित रक्कम म्हणजेच की आपण गृहीत धरलेले 50,000 विमा सुरक्षित रक्कम मिळेल। म्हणजेच की पीक कोणत्याही अवस्थेत असेल तर 100% नुकसान भरपाई संपूर्ण विमा रक्कम तुम्हाला मिळणार। आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता 25% भरपाई म्हणजेच की आता इथपर्यंत आपल्याला शेतकऱ्यांचा फायदा दिसतो, पण बदललेल्या नियमात असे म्हटले आहे जर त्या मंडळातील 25%पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असेल तर व्यापक नुकसान म्हणजेच की वाईड स्प्रेड नुकसान गृहीत धरले जाईल। जेव्हा नुकसान वाईड स्प्रेड मध्ये बसेल म्हणजेच की मंडळातील नुकसानग्रस्त पीक 25%पेक्षा जास्त असेल तर त्या मंडळातील शेतकऱ्यांना एकूण नुकसान भरपाईपैकी 25% रक्कम भरपाई म्हणून आता दिली जाईल आणि उरलेली 75% रक्कम पीक कापणी प्रयोगानंतर देय असेल आणि दिले जाणार। आता शेतकरी मित्रांनो, उरलेली 75% नुकसान भरपाई मिळेलच असे नाही, म्हणजेच की तुमच्या मंडळातील पिकांचे नुकसान काही शेतकऱ्यांचे झाले म्हणजेच 25% शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तुमच्या मंडळातील पिकांचे नुकसान काही शेतकऱ्यांचे झाले म्हणजेच की 25% शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही तर येणारी भरपाई देखील रक्कम तुम्हाला लगेच मिळेल। पण जर तुमच्या मंडळातील पिकांचे नुकसान 25%पेक्षा जास्त असेल किंवा तुम्ही वाईड स्प्रेड मध्ये गेले असाल तर पूर्ण नुकसान होऊनही आणि कितीही भरपाई रक्कम निश्चित झाली तरी आता केवळ 25% रक्कम मिळेल। उरलेली 75% रक्कम पीक कापणी प्रयोगातून देय झाली असेल तर मिळेल। म्हणजेच की पीक कापणी प्रयोगातून तुमचे उत्पादन किती कमी आले यावरून तुमची उरलेली नुकसान भरपाई ठरली जाईल।
जर काहीच रक्कम देय नसेल तर काहीच मिळणार नाही। थोडक्यात अग्रिम भरपाई प्रमाणे सूत्र लागू केले असे म्हणता येईल। आता शेतकरी मित्रांनो, नियम बदलण्याची गरज म्हणजेच की केंद्र सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई देण्याचा नियम बदलण्याचा तोटा शेतकऱ्यांना होणार आहे, तर फायदा कंपन्यांना होणार। त्यामुळे सरकारने हा नियम बदलून जुन्या नियमाप्रमाणे मंडळात प्रत्येक शेतकऱ्यांचे ज्या प्रमाणात नुकसान झाले त्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचा नियम लागू करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत।